नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मँगो कस्टर्ड आईस्क्रीम ही रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य या मापाप्रमाणे मी 2 कप दूध घेतलेला आहे, आंब्याचा गर, 2 चमचे कस्टर्ड पावडर, 1 वाटी साखर। चला तर रेसिपीला सुरुवात करू। इकडे मी पॅन घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण आता दूध घालून घेऊ। दुधाला चांगली उकळी आलेली आहे। आपण आता त्याच्यामध्ये साखर घालून घेऊ, 1 वाटी। हे मिश्रण सारखं ढवळत राहा। आपलं दुधाचं मिश्रण झालेलं आहे। आपण त्याच्यामध्ये आता कस्टर्ड पावडर घालून घेऊ। दुधाची कन्सिस्टन्सी अशी झाली पाहिजे, ठीक एकदम। आपण आता हे मिश्रण थंड झाल्यावर एका बाउलमध्ये ट्रान्सफर करू। दुधाचे मिश्रण एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे, ते थंड होऊ द्या। त्याच्यानंतर आपण हे मिक्सरला लावून घेऊ। इकडे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे। आपण आता त्याच्यामध्ये दुधाचं मिश्रण घालून घेऊ। आंब्याचा गर घालून घेऊ। मग हे मिश्रण मिक्सरला लावून घेऊ व त्याची पेस्ट करून घेऊ। अशी पेस्ट झाली पाहिजे ती। आपण आता पेस्ट एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊ। अशा ह्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतले आहे। पेपरने झाकून घेऊ आणि 2 तास फ्रीजमध्ये ठेवून देऊ। 2 तास याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं। 2 तास झालेले आहेत। आपण आता परत एकदा मिक्सरला हे मिश्रण वाटून घेऊ। बघू शकता तुम्ही, अशी कन्सिस्टन्सी झाली आहे। आता हे मिश्रण परत एकदा मिक्सरला वाटून घेऊ। इकडे मी एक प्लास्टिकचा कंटेनर घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण आता थोडे ड्रायफ्रूट्स घालून घेऊ। ड्रायफ्रूट्स क्रश केलेले आहेत मी। हे मिश्रण कंटेनरमध्ये ट्रान्सफर करून घेऊ। ड्रायफ्रूट्स घालून घेऊ त्याच्यावरती। झाकण लावून त्याला ओव्हरनाईट फ्रीजमध्ये ठेवून देऊ। आपला मँगो कस्टर्ड आईस्क्रीम तयार झालेला आहे। माझी ही मँगो कस्टर्ड आईस्क्रीम ही रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा। धन्यवाद।